नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी निमित्त आपण क्रिस्पी साबुदाणा वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी आज इथे बघणार आहोत. शक्यतो काय होतं, आपण नेहमी जो साबुदाणा वडा बनवतो तो चिपकतो. तर मी आता इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचा साबुदाणा वडा हा मस्त असा क्रिस्पी होणार आहे आणि चिकटणार पण नाही आणि तो फुटणार पण नाही जेव्हा तळतो तेव्हा. तर मी काय केलेलं आहे, रात्रभर इथे 1 वाटी साबुदाणा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे, एकदम मऊसूत. त्यानंतर मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार बारीक कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही मिक्सरमधनं फिरवून पण त्या घेऊ शकता. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. तुम्ही चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा जो कूट असतो तो टाकलेला आहे. तो पण मी मिक्सरमधनं काढून ठेवलेला होता ऑलरेडी, तोच मी यूज केलेला आहे. 4 ते 5 चमचे मी इथं घेतलेला आहे. त्यानंतर आता 1 वाटी साबुदाण्यासाठी मी इथे 3 लहान बटाटे उकडून घेतलेले होते. त्याची सालं काढून ते व्यवस्थित किसणीने किसून घ्यायचे आहे. हाताने फोडून नाही टाकायचे, कारण की त्याच्या गठुळ्या असतात, त्यामुळे व्यवस्थित असं किसणीने किसून घ्यायचं आहे. नंतरच ते त्यामध्ये घालायचं आहे साबुदाण्यामध्ये, म्हणजे कुठल्या प्रकारची गठुळी त्या साबुदाणा वड्यामध्ये राहणार नाही. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्हाला जिरे घालायचे तर ते मस्त हातावर कुस्करून थोडेसे घालू शकता, जेणेकरून पूर्ण स्वाद त्याचा व्यवस्थित येईल. त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, सुरुवातीला मिक्स करताना तुम्हाला ते थोडंसं कोरडं कोरडं वाटेल, पण यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की त्याचा हे बघा असा गोळा तयार होतो. जास्त पातळ करायचं नाही आहे, यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. तर आता हे 5 ते 10 मिनटं व्यवस्थित भिजवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे आता याच्यात टिक्की करायला घेणार आहोत, वडे करायला घेणार आहोत. तर छोटासा गोळा घेतलेला आहे. पहिले हाताला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर गोळा हातामध्ये घेतला तर तो परत एकदा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित, जसं की मी दाखवलं आहे. त्यानंतर असं गोलाकार त्याचा गोळा तयार करून थोडंसं असं प्रेस करायचं आहे त्याला. हे बघा, एक टिक्की तयार होते. त्यानंतर अजून एक करून दाखवते मी. परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. गोळा व्यवस्थित असं मळून घ्यायचा आहे जेव्हा पण आपण परत टिक्की करायला घेतो त्यावेळेस. तुम्ही बघू शकता. त्यानंतर तो गोलाकार केला की तो प्रेस करायचा आहे. बघा, तुम्ही या साईजच्या सगळ्या टिक्क्या पहिले बनवून घेतल्या तरीही चालतील आणि सगळ्या एका मागोमाग एक तळून घ्यायचं. तर तेल इथं खूप जास्त गरम करायचं नाही आहे, मीडियम गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे गॅस. सगळे जे साबुदाणे वडे ते आपण तेलामध्ये टाकणार आहोत. आणि इथे साबुदाणा वडा फुटू नये म्हणून काय करायचं आहे की जेव्हा आपण साबुदाणा वडा तेलात टाकतो तळायला, त्यावेळेस हे 1 ते 2 मिनटं याला उलटं पालटं करायचं नाही, म्हणजे खालची बाजू व्यवस्थित क्रिस्पी होऊन द्यायची आहे, जेणेकरून ते फुटत नाही. हे बघा, अजिबात फुटलेले नाही आहेत. व्यवस्थित खालची बाजू भाजून द्यायची आहे, तळून द्यायची आहे आणि मग नंतर त्याला दुसरी बाजू तळण्यासाठी उलटून घ्यायचे आहे. हे बघा, हे याला पूर्ण क्रिस्पी तळण्यासाठी मला 3 ते 4 मिनटं लागलेले आहे. व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे. बघा, तुम्ही टेक्स्चर आणि कलर बघू शकता आणि हे दिवसभर पण क्रिस्पी राहू शकतं. अशा प्रकारे तुम्ही केल्यानंतर तुम्ही आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका की तुमचे जे साबुदाणा वडे ते कसे झालेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असे क्रिस्पी हे तळून झालेले आहे वडे. पूर्ण आतपर्यंत तळले गेलेले आहे, कच्चे अजिबात राहत नाही. फक्त लो फ्लेमवरती तळायचे आहे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित, अजिबात फुटत नाही आहे. हे बघा, व्यवस्थित मस्त असे झालेले आहेत. चला तर मग बघूया की याच्यासाठी आपण चटणी कशी बनवायची. तर एकदम सिंपल चटणी मी केलेली आहे. शेंगदाणे घेतले आहे थोडे, त्यानंतर मिरच्या टाकलेल्या आहे आणि या व्यवस्थित बारीक असं पेस्ट करून घेतली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आता इथे आपण तेलाचा आणि जिऱ्याचा तडका देणार आहोत मस्त त्याला. तुम्हाला वाटलं तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर. हे बघा, मग मिक्स करून घ्यायची आहे आणि गरम साबुदाणा वड्याबरोबर ही चटणी अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या एकादशीला. कुठल्याही उपवासाला तुम्ही हे ट्राय करू शकता. मस्त क्रिस्पी आणि दिवसभर मस्त असे कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ पडत नाही. हे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.